Good morning, student. In last lesson we studied. In this lesson, the name of this lesson is on the top, on the Sumit. In summarize, we studied about how the Tenzing and Hillary, under the guidance of Colonel, they prepare themselves to climb the Mount Everest. Now, we will continue this lesson from the next paragraph. During the last 50 from the peak, Hillary and I were moving about the 20 feet apart. In the last lesson we studied that they come with the three types of flag and how they started their journey. कशा पद्धतीने त्यांनी गिर्यारोहण करण्याला सुरुवात केली हे आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. इथून आपण तो पुढील भाग पाहूया. ड्युरिंग द लास्ट 50 फीट म्हणजे शेवटच्या 50 फूट अंतर आता पीकपर्यंत शिखरापर्यंत चढण्याचे राहिलेले होते. हिलरी अँड आय वेअर मुव्हिंग अबाउट द 20 फीट अपार्ट. वी वेअर टाईड टुगेदर विथ द रोप. आम्ही आता वरचं जे काम होतं, वरची जी चढाई होती ती अत्यंत जोखमीची होती, म्हणून आम्ही एकमेकांना आधार देण्याच्या दृष्टिकोनामधून एका दोराने आम्ही एकमेकांना बांधून घेतलेले होते. वी टाईड टुगेदर. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज, बट वेन वी वेंट ओव्हर द डेंजरस ग्राउंड वी वेअर इन अ टॉट. टॉट म्हणजेच काय? ताठ बांधलेले असणे. धिस rope is the symbol of integrity among these two. They were supporting each other whenever they faced the dangerous position. जेव्हा जेव्हा अडचण यायची तेव्हा ती दोरी ते टाईट करून एकमेकांना आधार देण्याचं काम करत असत. This rope was the symbol. It tied us together. One could not move without the other. We were not two individual but the team. आम्ही यावेळी शिखर पार करणारे किंवा चढणारे दोन वेगवेगळे व्यक्ती नसून आम्ही एकच होतो आणि आम्हाला दोघांना एकत्वाची भावना प्रदान करून देणारी ती आमच्या दोघांमध्ये बांधलेली रोप होती किंवा तो दोर होता जो आम्हाला आवश्यक तेव्हा सपोर्ट करत असे. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम हू वॉज फर्स्ट. वी आर टू. देर इज कॉम्पिटिशन अमॉंग अस दॅट हू विल रीच फर्स्टली ऑन दिस पीक. आणि अशा पद्धतीने आमच्यामध्ये एक प्रकारची रेस होती की कोण पहिले चढेल म्हणून आम्ही एकमेकांना प्रश्न विचारायचो. हू वॉज फर्स्ट. वेन वी वेअर विथ इन द रीच ऑफ सुमित आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी द फर्स्ट. अगदी शिखराच्या काही स्टेप्स आम्ही दूर होतो आणि आता आम्ही शिखरचं सर करणार होतो. अशा वेळेस आम्ही एकमेकांना फर्स्ट कोण असेल असा प्रश्न विचारत असायचो. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट the climbing takes all your attention. You have many more important worries. मला असं वाटते कदाचित हिलरीला हा प्रश्न सतावत नसेल, परंतु आम्हाला दोघांना सुद्धा आमच्यापैकी कोण पहिले गेला पाहिजे या गोष्टीची आम्हाला कुठल्याच प्रकारची चढाओढ नव्हती. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. कोण पहिला असेल याच्यापेक्षा आम्हाला आमच्या इतरच गोष्टी, सुरक्षिततेच्या बाबतीच्या खूपच काळजी करण्यासारख्या इतर गोष्टी आम्हाला होत्या. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर द हिलरी. हा काही विषय नव्हता. हिलरी पहिले पोहोचो की मी पहिले पोहोचो. अवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप्स. आमची एकच भावना होती, एकच विचार होता, एकच टार्गेट होतं की आम्हाला फक्त हे शिखर पार करायचं आहे. वी हॅड टू. वन कुडंट डू इट अलोन. आम्हाला ते करायचे होते जे एकट्याला करणे शक्य नव्हते. दोघांना मिळून एकाच वेळेस हे नाव आम्हाला कमवायचे होते. इफ देअर हॅड बीन द डिफरन्स ऑफ 1000 फीट बिटवीन अस. जरी आमच्या दोघांमध्ये शिखर सर करताना चढताना आमच्या दोघांमध्ये जवळपास 1000 फीटचं डिस्टन्स अंतर होतं, पण तरीसुद्धा आम्ही असे समजत होतो की आम्ही सोबतच शिखर सर करत आहोत. देन वन कुड मेक द क्लेम दॅट वी फर्स्ट. एवढं मोठं अंतर असून कोणीतरी एकच जण पहिले जाणार होता आणि क्लेम करू शकला असता की मी पहिल्यांदा चढलो म्हणून. इतिहासात माझंच नाव व्हायला पाहिजे की मी पहिल्यांदा हे शिखर सर केलेलं आहे. बट इव्हन देन, परंतु असं असून सुद्धा ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. परंतु आमच्या मागे जर दुसरा कोणी व्यक्ती असता तर तोच व्यक्ती ही गोष्ट ठरवू शकला असता
की खरोखर ह्या दोघांपैकी कोण पहिल्यांदा हे शिखर सर केलेलं आहे, पण आम्ही दोघं सोडलो तर दुसरा कोणीही आमच्यामध्ये नव्हता. त्यामुळे हा विषयच नव्हता की पहिल्यांदा कोण पोहोचणार आणि कोणाचं नाव इतिहासामध्ये होणार. वेन वी रीच द काठमांडू वी डिस्कवर दॅट द कंट्रोवर्सी हॅड अराइज. आणि अशा प्रकारे आम्ही जेव्हा शिखर सर केलं आणि काठमांडूला पोहोचलो तेव्हा तिथे अशा प्रकारचा वाद निर्माण झाला. कंट्रोवर्सी म्हणजेच काय, एक प्रकारचा वादविवाद निर्माण झाला की तुम्ही दोघं होते, तुमच्या दोघांपैकी पहिला कोण गेला, आम्हाला फर्स्ट आणि सेकंड असे नंबर द्यायचे आहेत. परंतु वी टॉक इट ओव्हर, आम्ही त्याच्यावर बोललो. हिलरी द कर्नल हँट अँड आय, आम्ही तिघच आमच्या मोहिमेमध्ये प्रमुख होतो. हिलरी, मी म्हणजे तेनझिंग आणि कर्नल हंट. आम्ही आपापसात, लेखक म्हणतो आम्ही आपापसात हे ठरवून घेतलं, बोलून घेतलं या विषयावर. वी ॲग्री दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आम्ही लोकांना समजून सांगितलं, जो वाद त्यांनी तयार केला होता त्यांना सांगितलं की हे अतिशय चाइल्डिश टॉकिंग आहे, या गोष्टीला काही अर्थ नाही. सो वी मेड द पॅक्ट. पॅक्ट म्हणजेच काय, ॲग्रीमेंट. पॅक्ट म्हणजे करार किंवा आम्ही सहमती करून घेतली आमच्या तिघांमध्ये. वी मेड द पॅक्ट अँड ईच ऑफ अस साइन इट इन द ऑफिस ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. नेपाळच्या प्राईम मिनिस्टरच्या समोर आम्ही एक करार केला आणि त्याच्यावर तिघांनी सुद्धा सह्या केल्या. ईच वन साइन हिज ओन स्टेटमेंट, प्रत्येकाने आपलं म्हणणं काय आहे ते तिथे मांडलं. आय हॅव द कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. आज सुद्धा माझ्याकडे त्याची एक कॉपी आहे की हिलरीने कोणत्या प्रकारचे स्टेटमेंट दिले होते. इट रीड्स, आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं होतं ते पुढील प्रमाणे. काठमांडू, जून 22, 1953. On May 29th, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. त्याच्यात असं लिहिलं होतं की 29 मेला तेनझिंग शेर्पा आणि आम्ही दोघांनी सुद्धा माउंट एव्हरेस्टसाठी गिर्यारोहणाच्या माध्यमामधून चढण्याचे प्रयत्न सुरू केले. ॲज वी क्लाइम्ब अपवर्ड टू द साऊथ सुमित, फर्स्ट वन अँड देन द अदर वुल्ड टेक अ टर्न ॲट लीडिंग. एका पाठोपाठ कधी तो पुढे असायचा, कधी मी पुढे असायचो, कधी कधी आम्ही सोबत असायचो. अशा पद्धतीने आम्ही चढाई पूर्ण केली. फर्स्ट वन अँड देन द अदर वुल टेक द टर्न ॲट लीडिंग, एकमेकांचं नेतृत्व करत. वी क्रॉस ओव्हर द साऊथ सुमित, अशा प्रकारचा दक्षिण शिखर आम्ही पार केले. अँड मूव्ह अलॉंग द सुमित रेड्स. रेग म्हणजेच काय, पर्वतरांगा. रेग्स म्हणजे पर्वतरांगा. अशा प्रकारे आम्ही एक एक पर्वतरांग पार करत करत पुढे गेलो. वी रीच द सुमित ऑलमोस्ट टुगेदर, आणि जे काही शिखर आहे त्या शिखरावर आमच्यापैकी कोणीही एक पहिले गेला नसून आम्ही दोघंही सोबत तिथे पोहोचलो. वी एम्ब्रेस इच अदर ओव्हरजॉईड ॲट अवर सक्सेस, आणि आम्ही चढल्याबरोबर आम्ही दोघांनी एकमेकांना प्रथम आलिंगन दिलं. एम्ब्रेस म्हणजे आलिंगन देणे, एकमेकांना भेटणे, गळाभेट घेणे. एवढा आनंद आम्हाला तेव्हा झालेला होता. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ टेन्झिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ अँड युनायटेड नेशन ॲज वेल ॲज इंडिया. हिलरीने सोबत आणलेले हे जे फोटो आहे हे आम्ही तिथे फडकवले किंवा हातात घेऊन एक फोटोग्राफ काढला असं ते म्हणतात. देर इज अनादर पेपर लाईक धिस इन इंग्लिश, आणि असाच एक पेपर तिथे इंग्रजीतून सुद्धा होता, त्याच्यावर सुद्धा आम्ही साईन केले, साईन बाय मी. Thus we will not take the part in any controversy. आणि अशा पद्धतीने आम्ही कोणत्याही वादविवादात पडू इच्छित नाही. आम्ही दोघंही सोबतच चढलेले आहोत. As the statement says, the Hillary and I embrace. When we reached the top, we did as well as our bulky equipment would let us. आमच्याकडे असलेले जे अवजड, बल्की म्हणजेच काय, अवजड वजनदार जे काही इक्विपमेंट किंवा स्टूल आम्ही सोबत घेऊन गेलेलो होतो, आमच्या मध्यंतरीच्या प्रवासाच्या दरम्यान आम्हाला लागणाऱ्या गोष्टी त्या घेऊनच आम्ही एकमेकांना आलिंगन दिलं. आय रिमेंबर सेईंग टू हिम, आणि लेखक म्हणतो की मला आजसुद्धा आठवते की तो काय म्हटला होता, वी हॅव डन इट. आणि आम्ही एकच स्टेटमेंट, एकच वाक्य बोललो की आम्ही ही गोष्ट पार केलेली आहे.